प्रथम नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट मानावं लागेल. ही खूप मोठी अपडेट अशी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी अपडेट आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की आज आहे 29 जानेवारी. फेब्रुवारीचे 21 रुपये, गॅस सिलेंडरचे 800 रुपये, पुरुषांना 2000 रुपये आत्ता आले. पहा, आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तरी तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर मग अशी नवनवीन अपडेट तुमच्यापासून वंचित राहील. तर अपडेट पाहणार आहोत. आज आहे 29 जानेवारी आणि माता भगिनींना सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. त्यांच्या खात्यावरती पैसे हे जानेवारी महिन्याचे टाकण्यात आलेले आहे आणि फेब्रुवारीचे 21 रुपये, गॅस सिलेंडरचे 800 रुपये, पुरुषांना 2000 रुपये आत्ताच आले. पहा पैसे. बऱ्याच महिलांना या ठिकाणी मॅसेज देखील आलेला आहे. जानेवारी महिन्याचे पैसे आलेले आहेत त्यांच्या अकाउंटवरती. आता तुम्ही पाहू शकता की आदिती तटकरे मॅडम ज्या आहेत त्यांनी एक हे केलेली आहे, नोटीस आलेली आहे. ती नोटीस पाहूया. आम्हाला सूत्रांकडून ही नोटीस आलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता की ही सर्वात मोठी अपडेट काय आहे. आता पहा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक गैरसमज पसरण्यात येत आहेत. खूप गैरसमज या ठिकाणी पसरवण्यात येत आहेत. वर्तमान माध्यमाच्या कोणत्याही माध्यमामधून खूप महिलांना या ठिकाणी फसवण्यात येत आहे. ही काळजीपूर्वक बाब तुम्ही लक्षात घ्या. 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहेत अशी देखील चर्चा होत आहेत. आता अर्ज बाद होणार आहेत अशी देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे. ती चर्चा काय आहे आपण या ठिकाणी पाहूया. याबाबत मंत्री आदिती तटकरे मॅडम यांना माध्यमांनी सवाल विचारला होता. यावर त्या म्हणाल्या की मला माहीत नाही हा आकडा कुठून येतो, पण माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशी कोणत्याही बातमी आणि अफवांना बळी पडू नका. आता आदिती तटकरे मॅडम यांनी साफ सांगितलेलं आहे की मला याबाबत काहीही माहीत नाही, परंतु लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे. अशा कोणत्याही बातमीवर आणि अफवांवर बळी पडू नका. म्हणजे तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही अशा कोणत्याही अफवांवर. या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणी आता शिकलेल्या नसतात, त्यांची या ठिकाणी लोक फसवणूक करत आहेत. ही एक सर्वात महत्त्वाची बाब लाडक्या बहिणींनी, माता भगिनींनी लक्षात घ्यायची आहे. कोणताही OTP वगैरे आला असेल तर तुम्ही कुणालाही OTP सांगू नये, काहीही करू नये. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही कुणाला तर विचारायचं घरामध्ये, तरच ती बातमी समोरच्याला द्यायची. आता पाहू शकता, पुढील अपडेट पाहणार आहोत. 2,41,00,000 महिलांच्या खात्यात लाभ थेट हस्तांतरित करण्यात आलेला आहे. खूप महिलांना या ठिकाणी 2,41,00,000 रुपये त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहेत असे मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेले आहेत. 2 कोटी रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती टाकण्यात आले. 2,41,00,000 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहेत. खूप महिलांना पैसे पडलेले आहेत. 70% महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील 40% महिलांना पडलेला आहे. फक्त 70% ते महिला राहिलेले आहेत की त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता पडलेला नाही. ते पण हप्ता लवकरात लवकर तुम्हाला 31 तारखेपर्यंत पडून जाईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील. अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी. आता पुढील अपडेट पहा या ठिकाणी काय आहे ते. या महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या आता सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी अशी आहे की कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही. आता आपण पाहिला अपडेट काय, तर आता लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही ते पाहणार आहोत आपण. आता या ठिकाणी ज्या महिलांची कुटुंबात इन्कम टॅक्स भरला जात आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही अपडेट सर्वात मोठी अपडेट मानावं लागेल. ज्या महिलांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरला जातो, आता कुणाचे बिझनेस वगैरे असतात, त्यांचा टर्नओव्हर जास्त असतो, अशा घरामध्ये लाडकी बहीण योजना या योजनेचा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. जरी करता तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला पैसे या ठिकाणी येणार नाहीत. ही योजना फक्त गरीब म्हणजे जे मागासवर्गीय आहेत, ज्यांना खरंच पैशाची गरज आहे, अशाच महिलांना या ठिकाणी पैसे देण्याचं काम लाडकी बहीण योजनेअंतर्गत होत आहे. तर पाहू शकता, ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे
त्यांना अपात्र करण्यात येत आहे. ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, घरात असेल तर चालते परंतु नावावर नसायला पाहिजे, आणि ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, ज्या महिलांच्या घरामध्ये टॅक्स भरला जातो, इन्कम टॅक्स भरला जातो, त्या महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही एक सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आता पुढील अपडेट पहा. महिलांना फक्त फरकांची रक्कम मिळेल, म्हणजे काहीतरी रक्कम थोडीफार मिळणार आहे. ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. ज्या महिलांचे लग्न करून परराज्यात स्थानिक झाल्या आहेत अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता सर्वात महत्त्वाची बाब सांगतो मी तुम्हाला काय आहे ती. ज्या महिलांच्या आता सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे, ज्या महिलांचं आधार कार्डवरील नाव वेगळं आहे आणि बँकमध्ये नाव वेगळं आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि दुसरी बाब म्हणजे अशी आहे की महिला आहे महाराष्ट्राची आणि ती परराज्यात गेली, त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशी एक सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आता सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो एकाएकाने. आता कोणत्या महिलांना लाभ घेता येणार? ज्या महिलांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरला जातो अशा महिलांना लाभ घेता येणार नाही. आणि ज्या महिलांच्या नावावरती दुचाकी वाहन आहे अशा महिलांना देखील या ठिकाणी लाभ घेता येणार नाही. 4 चाकी वाहन आहे अशा महिलांना देखील लाभ घेता येणार नाही लाडक्या बहीण योजनेचा. आणि तिसरी बाब अशी आहे की ज्या महिलांचं आधार कार्डवरील नाव आणि बँकमधील नाव वेगळं आहे अशा महिलांना देखील या ठिकाणी या योजनेचा लाडक्या बहीण योजनेचा माता भगिनींना लाभ घेता येणार नाही. आणि चौथी बाब म्हणजे अशी आहे की ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत आणि त्यांनी परराज्यात लग्न करून गेले आहेत तर अशा महिलांना देखील या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता कोणत्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार? ज्या महिलांनी त्यांच्या फॉर्ममध्ये काहीही अपडेट नाही, काही वगैरे चुका वगैरे नाही, काही त्रुटी नाही, 100% त्यांना पैसे भेटणार. 100% लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आता सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत आपण पुढील. आता 2000 रुपये जे पुरुषांना भेटणार ते काय आपण पाहणार आहोत. तिसरी अपडेट आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या 19वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेचे पैसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली होती. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील. 14 फेब्रुवारीला सांगितलं होतं 2024ला पैसे टाकणार आहेत म्हणून. 19वा हप्ता PM किसानचा 100% 2000 रुपये पुरुषांच्या अकाउंटला येणार आहे, शेतकऱ्यांच्या आता अकाउंटला येणार आहेत. सरकार खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी सुद्धा महिलांसाठी सुद्धा चांगल्या रीतीने काम करत आहे. महिलांना देखील पैसे पाठवत आहे आणि शेतकऱ्यांना देखील पैसे पाठवत आहे. कुणालाही नाराज व्हायची गरज नाही. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील. आता सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. आता अपडेट पाहण्यापूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे. बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत. तुम्हाला सबस्क्राईब करायला का जातं? एक सबस्क्राईब तुमचं मला मोटिवेशन देऊन जातं की एक नवीन अपडेट तुम्हाला सांगण्यासाठी. लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर, नाहीतर मग अशी नवनवीन अपडेट तुमच्यापासून वंचित राहील. आता आपण अपडेट पाहणार आहोत. आम्हाला सूत्रांकडून अशा अपडेट येतात, तेच अपडेट आम्ही तुम्हाला सांगत असतो. आता अपडेट पहा. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा केले जाणार आहेत. यावर्षी 5 ऑक्टोबर रोजी 18वा हप्ता वाशिम येथून हस्तांतरित करण्यात सुरुवात केली होती. देशातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. आता हे पैसे 100% शेतकऱ्यांना भेटून जातील, त्याची काहीही टेन्शन घ्यायची शेतकऱ्यांना गरज नाही. आता सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर मग अशी नवनवीन अपडेट तुमच्यापासून वंचित राहील. आता आपण अपडेट काय पाहितली 29 जानेवारी 30 जानेवारी
फेब्रुवारीचे 2100 रुपये कुणाला येणार? ते शेतकऱ्याला येणार आहेत. 2100 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटवरती PM किसानचे पडणार आहेत. PM किसानचा हप्ता हा 19वा हप्ता त्यांना पडणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आता गॅस सिलेंडरचे 800 रुपये देखील महिलांना या ठिकाणी पडणार आहेत. ते पण लवकरात लवकर या वीकमध्ये पडून जातील. आता पुरुषांना 2000 रुपये भेटणार आहेत. ते कोणत्या पुरुषांना भेटणार आहेत ते देखील मी सांगितलेलं आहे. अशा पुरुषांना भेटणार आहेत ते PM किसानचे शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आदिती तटकरे मॅडम आहेत, चांगल्या रीतीने काम करत आहेत. सर्वात अगोदर पैसे, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की महिलांचा, दादा आम्हाला पैसे आलेले नाही. आता पैसे कुणाला आलेले नाहीत ते पण मी सांगतो. ज्या महिलांचं आता पैसे सर्वात अगोदर कोणाला येणार ते अगोदर सांगतो, नंतर कुणाला नाही येणार ते सांगतो. आता सर्वात अगोदर पैसे कोणत्या बँकमध्ये येणार आहेत? सर्वात अगोदर पैसे पोस्ट बँकमध्ये येणार आहेत. पोस्ट बँक, नंतर SBI बँक, नंतर आहे ग्रामीण बँक. या 3 बँकांमध्ये पैसे सर्वात अगोदर येऊन जातील. आता पैसे बऱ्याच महिलांना फॉर्म भरला आहे, सर्व बाबी त्यांच्या ऑल क्लिअर आहेत, परंतु त्यांना पैसे येत नाहीत. काय येत नाहीत? कारण त्यांचं बँकमध्ये त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकला लिंक नाही. आधार कार्ड बँकला लिंक करा आणि पैसे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती येतील. आता बऱ्याच महिलांनी लिंक केलं होतं, एक वेळ तर लिंक केलं होतं, परत जाऊन ते लिंक केलेलं नाही. मग हे काय झालेलं आहे? डिस्कंटिन्यू झालेलं आहे. तुम्हाला परत बँकमध्ये जायचं आहे आणि ती कंटिन्यू करायचं आहे. तुम्हाला परत तुमचं आधार कार्ड हे तुम्हाला जोडायचं आहे, तरच तुम्हाला पैसे येतात. हे डिस्कंटिन्यू झालं आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे तुमचे आलेले नाही. बऱ्याच महिलांना डिसेंबर महिन्याचाच हप्ता आलेला नाही, 1500 रुपयांचा. डिसेंबर महिन्याचा हप्ता का आला नाही? कारण तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक नसल्यामुळं ते पैसे तुम्हाला आलेले नाहीत. मग तुम्ही काय करायचं? तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करा. म्हणजे डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये, म्हणजे एकूण तुम्हाला 3000 रुपये सरकार टाकण्याचं काम चांगल्या रीतीने पार पाडत आहे. 70% महिलांना या ठिकाणी 3000 रुपये आलेले आहेत. फक्त 30 ते 40%च महिला राहिलेल्या आहेत यापासून वंचित, त्यांना पण पैसे पडून जातील. बऱ्याच महिलांना, बऱ्याच माता भगिनींना 3000 रुपये येत आहेत. 3000 रुपये काय येत आहेत? डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकला जाईल. टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील. अजिबात टेन्शन घेऊ नका माता भगिनींनो. फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि भेटूया नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.